जलपरी. महासागरातील सर्वात खोल आणि अंधाऱ्या भागात सागरराज आपली मुलगी जलपरी मेलडी बरोबर राहत होता. मेलडी एक सुंदर जलपरी होती. तिचा आवाज खूपच गोड होता. मेलडीचे गाणे ऐकायला सगळेच उत्सुक असत. मेलडीची आजी तिला नेहमी मानव नावाच्या 2 पायांच्या प्राण्याच्या गोष्टी सांगत असे. समुद्राच्या नियमानुसार 16 वर्षांची झाल्यावरच जलपऱ्यांना समुद्रकिनारी जाण्याची अनुमती होती. आणि आज तिचा 16वा वाढदिवस होता. आज तुझ्यासाठी खास दिवस आहे बेटी. तू आता समुद्रकिनारी जाऊन मानवांना बघू शकतेस. पण लक्षात ठेव, त्यांच्याशी बोलता येणार नाही, फक्त त्यांना बघून ये. सगळ्यांचा निरोप घेऊन मेलडी पाण्यावर गेली. ते इतर एक जहाज आहे. जहाजाच्या बाजूला तिने काही मानवांना पोहताना पाहिले. त्यातील एक उंच आणि खूपच सुंदर होता. त्याने मुकुटही घातला होता. नक्कीच तो राजकुमार असणार. किती सुंदर आहे तो. मेलडीचे त्याच्यावर प्रेम जडले. त्याच वेळी अचानक समुद्रात मोठं वादळ झालं आणि ते जहाज बुडू लागले. तो राजकुमारही बुडू लागला. नाही नाही, मी त्याला नक्की वाचवीन. तिने राजकुमाराला आधार देऊन जवळच्या किनाऱ्यावर आणले. त्याला किनाऱ्यावर सोडून ती पाण्यात जाऊन पुढे काय होते ते पाहू लागली. तिने त्याच्यासाठी गोड गाणीही गायली. राजकुमार शुद्धीवर आला आणि आपल्या वाचवणाऱ्याला शोधू लागला. पण मेलडी काही त्याला दिसली नाही. काही वेळाने तिथून जाणाऱ्या लोकांनी त्याला मदत केली. देवाची कृपा, तू आता सुरक्षित आहे. मीही मानव असते तर किती छान झालं असतं ना. राजमहालात परत येऊन तिने आजीला सारी कथा ऐकवली. पण दिवसेंदिवस मेलडी दुःखी होत होती. काय झालं मेलडी, इतकी दुःखी का आहेस? आजी, मी त्या सुंदर राजकुमाराला विसरू शकत नाहीये. मला सुद्धा पाय हवेत, मग मी त्याच्याबरोबर राहू शकेन. फक्त एकच व्यक्ती याबाबत तुला मदत करू शकते. समुद्री चेटकीण. ती तुला पाय देऊ शकते. मेलडी चेटकिणीकडे गेली. तिने पाय देणे मान्य केले. पण तिची एक अट होती. पायांच्या बदल्यात तुला तुझा गोड आवाज मला द्यावा लागेल. मेलडीने नाखुशीने तिची अट मान्य केली. ठीक आहे, हे घे, हे पी. ते पिताच मेलडी गाढ झोपी गेली. जाग आली तेव्हा ती समुद्र किनाऱ्यावर होती. आता तिला 2 पाय देखील होते. इतक्यात तो राजकुमार तिथे आला. कोण आहेस तू? मेलडीने उत्तर द्यायचा प्रयत्न केला, पण तिच्या तोंडातून आवाजच आला नाही. मी राजकुमार कायल. माझ्याबरोबर राजमहालात येशील? मी तुझी काळजी घेईन. राजकुमार मेलडीला आपल्या घरी घेऊन गेला. ते रोज समुद्रकिनारी फिरायला जायचे. नेहमी एकत्रच असायचे. लवकरच ते एकमेकांचे चांगले मित्र बनले. मेलडी त्याच्याशी खुणांनी बोलत असे. त्याच वेळी खोल समुद्रात, अरे, या मेलडीच्या गोड आवाजाचे मी काय करू? हा आवाज तर इतका गोड आहे की आजकाल मला कोणी घाबरतच नाही. समुद्री चेटकीण राजकुमाराच्या महालात जाऊन मेलडीला भेटली. हे बघ मेलडी, पाहिजे तर ते पाय तुलाच ठेव, पण हा तुझा आवाज तुला परत घे. हे ऐकून मेलडीला खूप आनंद झाला आणि तिने तिचा आवाज परत घेतला आणि चेटकिणीलाही तिचा भयंकर आवाज परत मिळाला. ती पुन्हा खोल सागरात निघून गेली. आता सगळे मला परत घाबरतील. इथे मेलडीने गोड आवाजात गायला सुरुवात केली. राजकुमाराने तो आवाज लगेच ओळखला. अरे, हा तर तोच आवाज आहे. म्हणजे मला वाचवणारी तूच होतीस तर. तू माझ्याशी लग्न करशील? हो राजकुमार, मी लग्नाला तयार आहे. मेलडी आणि राजकुमाराचे लग्न एका मोठ्या जहाजावर झाले. तिच्या लग्नाला सागरराज, तिची आजी आणि अन्य जलपर्याही आल्या होत्या. त्यानंतर मेलडी राजकुमाराबरोबर सुखाने नांदू लागली.